भंडारा इथल्या आदिवासी प्रकल्प कार्यालयाला आदिवासी विद्यार्थ्यांनी घेराव घातला। 5 ऑगस्ट रोजी शासनानं आदिवासी विद्यार्थ्यांच्या शासकीय वसतिगृहातील सोयीसुविधा आणि प्रवेश नियमावलीच्या बाबत एकत्रित सुधारित शासन निर्णय जारी केला आहे। मात्र हा जी आर आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय करणारा असल्याचा आरोप या विद्यार्थ्यांनी केला आहे। त्यामुळे हा निर्णय तात्काळ रद्द करण्यात यावा, तसंच आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आज आदिवासी प्रकल्प कार्यालयाला घेराव घातला। 5 ऑगस्ट 2026 रोजी शासनाकडून आदिवासी विभागाच्या शासकीय वसतिगृहातील विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोयीसुविधा आणि प्रवेश नियमावलींबाबत सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला। मात्र या शासन निर्णयातील तरतुदींमुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला। या जी आरचा निषेध करत भंडारा येथील आदिवासी विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत आदिवासी प्रकल्प कार्यालयाला घेराव घातला। हा शासन निर्णय तत्काळ रद्द करण्यात यावा, तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा शासनानं गांभीर्यानं विचार करावा अशी मागणी आंदोलक विद्यार्थ्यांनी केली आहे। यासोबतच आदिवासी मंत्री अशोक उईके यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणीही विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे। मला शिकण्याची आवड आहे आणि माझा खंड कोणताही म्हणजे खंड विनाकारण पडता कामा नये म्हणून मी MSW ला जसं मला ॲडमिशन घ्यायचं म्हटलं तर मला MSW ला तिथं वसतिगृहामध्ये ॲडमिशन नाही देत। का बरं नाही देत? मग हे संविधानापेक्षा कोणी मोठा असू शकत नाही। यांच्या सरळ असं स्पष्ट दिसत आहे आम्हा लोकांना की हे लोक आम्हाला आदिवासी समाजाला, आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा यांचा पूर्णपणे प्रयत्न दिसत आहे आणि याचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। शिक्षणाची जी वयोमर्यादा आहे ते कमी करत आहेत, कारण की त्याचा एकच उद्देश होता शिक्षणाची वयोमर्यादा कमी करण्याचा, की आम्हाला जे शिक्षणापासून वंचित करणे, कारण की आम्ही समोर जाऊन अधिकारी झाला नाही पाहिजे। याच्यासाठी काही ज्या काही तरतुदी आहेत या विद्यार्थ्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या जे काही आज विद्यार्थी भंडारा वसतिगृहात मुला मुलींच्या वसतिगृहात इथे आलेले त्यांचं जे काही निवेदन असेल हे आम्ही त्यांच्या मागण्याचे जे निवेदन आहे ते आम्ही शासनाला सादर करू। बरोबर केलाच पाहिजे कारण की आदिवासींना जी काही त्यांना संविधानिक अधिकार आहेत या अधिकाराप्रमाणे त्यांना सगळ्या मदती त्या ठिकाणी दिल्या जातात। पण भारतीय जनता पार्टी हे सगळं आदिवासीची मालमत्ता ही आमची स्वतःची आहे अशा पद्धतीने वागताना पाहतोय आणि म्हणून आज आदिवासीची सगळी तरुण मुलं आवडलेली आहेत आणि म्हणून त्यांनी सगळ्या महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचं आदिवासीवर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात आवाज उचललेला, त्याचं समर्थन आम्ही करतो।